friends, welcome back in our English lecture. Today we are going to learn one of the most funny and ironical story which is written by R.K. Narayan, and the name of the story is An Astrologer's Day. Let's begin the interesting story. First of all, we brief introductions of R.K. Narayan. His full name is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. Was one of the best known novelists among the Indian English writer. He is author of 14 novels, 5 volumes of short stories, and one more important, मालगुडी डेजच्या कलेक्शनमधील पहिला लेसन हा आपला अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे हा घेतलेला आहे. नाव ओके फ्रेंड्स, वी आर ओके नाव लेट अस फर्स्ट stanza. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consists of a dozen of cowrie shells, a square piece of cloths with obscure. म्हणजे या ठिकाणी आपले आर.के. नारायण सांगताय की भर दुपार आहे आणि भर दुपारी सिटी टाउन पार्क नावाच्या बाजारामध्ये हा ॲस्ट्रोलॉजर बसलेला आहे. त्याने आपल्या एका मॅटवर आपलं सगळं जे साहित्य आहे ते साहित्य ठेवलेलं आहे. त्या मॅटवर असणाऱ्या कावरी शेल्स म्हणजे कवड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पंचांग आहेत किंवा भविष्य सांगणारे जे पंचांग की जे आपल्या आउट ऑफ अंडरस्टँडिंग आहे, मिस्टिक चार्ट असं म्हणलंय. ऑन इट अ नोटबुक, अशी नोटबुक आहे की ती मिस्टिक आहे, की आपल्यासाठी ती चमत्कारिक आहे. अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. पल्मायरा रायटिंग म्हणजे आपल्या पामवरती काहीतरी रायटिंग केलेलं असतं. हिज फोरहेड्स रिप्लेंडेंट विथ अ स्प्रेड ॲश and scared ash म्हणलेले and vermilion and his eyes sparkled with a sharp abnormal म्हणले की त्याची जी आईज आहे ते स्पार्कल आहे. वर्मिनल की त्याचा जो गेटअप आहे ना, त्या गेटअप वरून आपल्याला लगेच लक्षात येईल की त्याने स्केअर डॅश म्हणजे एक पवित्र राख आपल्या कपाळावर लावलेली आहे. वर्मिलन म्हणजे एक केशरी गंध लावलेला आहे आणि त्याच्या आईज स्पार्कल आहे की जसे ॲबनॉर्मल म्हणजे की तो आपल्या कस्टमरच्या शोधात आहे. अशा पद्धतीने त्याचे हे आईज आहे. आणि रस्त्याच्या साईडने जेव्हा तो ज्या बाजारात तो बसलेला आहे त्या बाजाराकडे जाणारा रस्ता हा कसा आहे, अतिशय निमुळता आहे आणि त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्याची त्याच रस्त्यावरून गर्दी आहे. या ठिकाणी आपण बघितलेले बघा की काही पंचांग ठेवलेले आहे, काही त्याचं गेटअप पण आपल्याला समोरच दिसत आहे की कशा प्रकारे हा ॲस्ट्रोलॉजर्स आहे. अ ग्लीम विच वॉज रिअली अँड आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर. कंटिन्युअल सर्चिंग, तो सर्च करत आहे की त्याला कस्टमरचा शोध घ्यायचा की कुणी आपल्याकडे येईल. त्याच्या गेटअपवरूनच लोकांचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित होत असतं. बट विच ही इज अ सिम्पल क्लायंट टूक टू बी prophetic light and felt comforted. आणि ज्यावेळेस त्याच्याकडे द पॉवर असं म्हटलंय की ज्याच्या नजरेतून त्याची नजर जी आहे का ती कस्टमरला शोधत आहे आणि अशा पद्धतीने जे कस्टमर्स त्याच्याकडे एकदा नजर टाकल्यावरती त्यांचं ॲटोमॅटिकली त्याच्याकडे लक्ष जायचं, कारण त्याचा ॲपिअरन्स असा आहे का कुणीही त्याच्याकडे एकंदरीत म्हणजे त्याच्या असणाऱ्या कपाळावरती एक मोठं इबित ओढलेलं आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत आणि भगवे वस्त्र, मोठी दाढी आहे. एकंदरीत एका टिपिकल ॲस्ट्रोलॉजरचा गेटअप आहे. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावर आता तरी ॲस्ट्रोलॉजर्स हा शब्द नाही तिथे, पण तरी पण आउट ऑफ हिज आईज कन्सिडरली इन्हान्स्ड बाय देअर पोझिशन प्लेस ॲज वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर. विस्कर्स हा शब्द म्हणजे त्याच्या कल्ल्यापासून म्हणजे जी पगडी बांधलेली आहे त्या पगडीची नंतर त्या असणारी ती विस्कर्स म्हणजे त्याचे कल्ले वगैरे, विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, त्याची असणारी पूर्ण दाढी, त्याचा जो गेटअप आहे आणि डोळ्यांमध्ये असणारी वेगळी चमक एका बाजारात आहे. आणि अशा पद्धतीने त्याला कस्टमर्सला अट्रॅक्ट करायचं असतं म्हणून हा गेटअप आहे. ऑफ हिज आईज इज कन्सिडरेबली इन्हान्स्ड by their positions placed as they were between the painted forehead, की त्याच्या त्या फोरहेडवरती असणारा जो गंध आहे की ज्या स्केअर ॲशमध्ये आधी पवित्र राख अशी लावलेली आहे, त्याच्यावर त्याने एक पेंटिंग
वर्मिलन म्हणलेलं एक गंध लावलेला आहे. हाफ वीट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग टू क्राउन अँड द इफेक्ट ही वाउंड द सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. म्हणजे त्याच्या हेडवर असणारा सॅफ्रॉन कलर म्हणजे केशरी कलर, ज्या केशरी कलरची जी पगडी आहे, दिस कलर स्कीम नेवर फेल्ड द पीपल वेल. ॲक्च्युली हा कलर बघून तर पीपल अट्रॅक्ट होणारच त्याच्याकडे. म्हणजे त्याच्या ज्या कलरनुसार जी पगडी बांधलेली आहे आणि ज्याचे हाफ वीट म्हणजे की जो एखादा मंद असणारा व्यक्ती किंवा कमी समज असणारी व्यक्तीने जरी असं गेटअप केला तर कुणालाही वाटेल की तो कोण आहे, एक ॲस्ट्रॉलॉजर्स आहे. नाव अँड पीपल फेल नेव्हर फेल, दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड असं म्हणलेलं आहे. म्हणजे पीपल हे कधी फेल होऊ शकत नाही, म्हणजे त्यांची नजर त्याच्याकडे जाण्यावाचून राहू शकत नाही. नाव अ स्टॉक्स हीज सॅट अंडर द पॉफ ऑफ अ स्प्रेडिंग टर्माइंड अ ट्री. टर्माइन ट्री म्हणजे एका चिंचेचं, एक खूप मोठं चिंचेचं झाड आहे. अँड विच फ्लँक अ पफ ऑफ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. त्या बाजाराचं नावच आहे टाउन हॉल पार्क, की त्या टाउन हॉल पार्कच्या बाजारामध्ये जाणारा निमुळत्या रस्त्याच्या कडेला हे खूप मोठं चिंचेचं झाड आहे. आणि त्या चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला आहे, एका आपलं दुकान थाटलेलं आहे. अँड स्टॉक ही सॅट अंडर द बर्ब्स ऑफ स्प्रेडिंग टर्माइन. स्प्रेडिंग म्हणजे त्याचं सगळं साहित्य जे आहे त्याच्या उद्योगाचं, म्हणजे जसं आपण बघितलं त्याच्या कवड्या असतील किंवा त्याचे पंचांग असेल, पाल्मायरा रायटिंग म्हणजे हातावर असं काहीतरी, हाताचे पंजांवर काहीतरी लिहिलेलं असंही असेल. असं टाउन हॉलच्या पार्कमध्ये तो ते सगळं आपला बाजारामध्ये आपला उद्योग थाटून बसलेला आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन द मेनी वेज अँड नाउ द क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन दिस अ नॅरो रोड फ्रॉम द मॉर्निंग टिल टू नाईट. ॲक्च्युली या ठिकाणी बघितले बघा, अतिशय निमुळता असा रस्ता आहे आणि कंटिन्युअसली पीपल मॉर्निंग टू नाईट, मॉर्निंगपासून तर नाईटपर्यंत लोकांची त्या नॅरो रोडवरून कंटिन्युअसली ये जा चालू आहे. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स आर रिप्रेझेंटेड ऑल अमंग इट्स वे. फॉर एक्झाम्पल की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे चालतात. बाजार म्हणल्यावर आपण बघितले आणि सपोज ह्या बाजारामध्ये वेगवेगळे भाजीपाला विक्रेते असेल, औषध विक्रेते असेल, इवन द कपडे विकणारेही असतात. बाजारामध्ये व्हरायटी ऑफ ट्रेंड्स आलेले असतात आणि त्याच्या ऑक्युपेशन्स तोही त्या ठिकाणी होता. सपोज त्यांनीही त्याचं आपल्या दुकानच्या चिंचेच्या एका फांदीखाली थाटलेलं होतं, त्याचं साहित्य ठेवलेलं होतं आणि लोक त्याच्याकडे गर्दी करायची. क्राऊड वॉज अँड द मेडिसिन सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, की काहींनी हार्डवेअरचे पार्ट स्टोलन केलेले म्हणजे चोरी केलेले सामानही त्या ठिकाणी होते. इवन द जंक भंगारचे सामानही होते. मॅजिशियन्सचेही शॉप होते, म्हणजे काही जादूगारही तिथे होते, औषध विक्रेतेही होते. अबोव्ह ऑल अँड ऑक्शनियर टू चीप क्लॉथ, की जे स्वस्त कपडे आहेत त्याचं ऑक्शनियर चालतं. ऑक्शनियर मीन्स लिलाव. एक प्रकारे बघा बाजारात लोक मोठमोठ्याने ओरडू सांगतात, हे घ्या हे घ्या, हे ओरडल्याशिवाय तर त्यांच्याकडे लोक अट्रॅक्ट होत नाही किंवा तो व्हॉइस लोकांपर्यंत पोहोचत नाही. हू क्रिएटेड द इनफ डीन ऑल द डे अँड अट्रॅक्ट द होल टाउन. आणि त्यांच्या त्या आवाजामुळे त्या टाऊनमध्ये जो बाजार भरलेला आहे, ह्या बाजारामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे दुकानदार आपलं दुकान थाटून बसलेले आहे, इवन टिल मॉर्निंग टिल टू नाईट. अँड द नेक्स्ट टू हिम, की या ठिकाणी आपल्याला आर.के. नारायण सांगतात की एका बाजाराचं वर्णन केलेलं आहे बघा, की त्या बाजारामध्ये कशा कशा पद्धतीने आपले दुकान थाटणारे लोक आहेत. इन अ व्हेसिफेरसनेस कम टू अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजर्सने आपलं जे दुकान थाटलेलं आहे त्याच्या शेजारीच एक ग्राउंडनटवाला आहे, की फ्राईड ग्राउंडनट बघा, शेंगा भाजून विकणारा. असं लोकांना बाजारात आल्यावरती छोटी मुलं असेल किंवा इतरांनाही भाजलेल्या शेंगा खाव्याशा वाटतात. त्या ठिकाणी व्हेसिफेरसनेस हा शब्द आलेला आहे. व्हेसिफेरसनेस म्हणजे की मोठमोठ्या प्रकारे आरोग्य देणे, किंचाळणे, की लोक अट्रॅक्ट व्हावे, लोकांना माहिती व्हावं. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे, कॉलिंग इट अ बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड द नेक्स्ट डे इज अ दिल्ली आलमंड. म्हणजे अशा पद्धतीने तो ग्राउंडनटवाला वेगवेगळे नावं द्यायचा. त्याच्या भाजलेल्या शेंगांना तो कधी दिल्ली आलमंड म्हणायचा. ऑन द थर्ड अ राजा डेलिसिएसी म्हणजे काहीतरी पक्वान्न, की राजाचे पक्वान्न आहे. म्हणजे अशा प्रकारचे तो वेगवेगळे बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. शेंगांनाच फ्राईड ग्राउंडनट जे आहे त्यांनाच तो वेगवेगळी नावं द्यायचा. अँड सो फोर्थ द पीपल फ्लॅग टू हिम. आणि अशा पद्धतीने लोकांचं लक्ष त्याच्याकडे यायचं आणि लोक त्याच्याकडे गर्दीही करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन्स ऑफ दिस क्राऊड डेल्ड बिफोर हिज एस्ट्रोलॉजर्स टू.
म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्या बाजारात असणारे जे विक्रेते आहे किंवा जे आपापले उद्योग घेऊन आलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टॉल लावलेले, सगळ्यांचा गोंधळ आहे, सगळ्यांचा आवाज आहे आणि ॲस्ट्रोलॉजर्स पण अशा पद्धतीने आपला त्या ठिकाणी आपला धंदा म्हणजे आपला बिझनेस चालू ठेवत होता की त्याच्याकडे त्याच्याही गेटअपवरून लोकांना असं वाटायचं ॲस्ट्रोलॉजर्स आहे, त्या ठिकाणी इतर बाजारातल्या लोकांचंही त्याच्याकडे लक्ष जायचं आणि ॲटोमॅटिकली अ ट्रान्सॅक्टेड सीज अ बिझनेस बाय लाईट ऑफ अ फ्लेअर which crackled smoke up above the groundnut heap nearby. आणि त्याने आपला जो बिझनेस त्या ग्राउंडनटवाल्या शेजारीच ठेवला होता. ग्राउंडनटवाले त्या आता ही जे स्टोरी आहे त्या काळामध्ये कोणते म्युन्सिपल लाईट वगैरे असे काही नव्हते आणि त्यामुळे काय व्हायचं की प्रत्येकाने आपल्या काहीतरी फ्लेअरसाठी म्हणजे लाईट ऑफ फ्लेअर, काहींनी कंदील, गॅस कंदील किंवा काहींनी मशाली पेटवल्या, अशा वेगवेगळ्या प्रकारे. आणि हा जो ॲस्ट्रोलॉजर्स होता, हाफ इन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू अ फॅक्ट, म्हणजे याच्याकडे याचा कोणताही लाईट नव्हता. तो इतरांकडनं जो लाईट यायचा त्याच लाईटवर तो आपला बिझनेस चालू ठेवायचा, कारण याचा बिझनेसही तसा हाफ ऑफ इन्चांटमेंट होता की त्याला काय पूर्ण नॉलेज असतं असंही नसतं. आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे स्वतःची कोणती आरकी नारायण आपल्याला सांगतात की त्याची स्वतःची लाईट नसणं हे त्याच्या प्रोफेशनला सूट व्हायचं, कारण भविष्य सांगण्याच्या कामाला कोणत्या प्रकारची लाईट लागते. इतरांनी जशा मेणबत्त्या, रॉकेल कंदील वगैरे गॅस कंदील वापरले होते. नाव दॅट इज अ डीड नॉट हॅव द बेनिफिट्स ऑफ म्युन्सिपल लाईटिंग, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची म्युन्सिपलची लाईटिंग नव्हती त्या काळात, तर तसं कंडिशनही नव्हती. द प्लेस वॉज लीट अप बाय द शो ऑफ लाईट्स. One of the town had basins, gas lights, some but a naked flare. अँड काहींचे नेक्ड फ्लेअर म्हणजे आपण बघतो बघा, कंदील असेल, गॅस कंदील असेल किंवा दिवे असतील, ह्या सगळ्यांना काहीतरी कोटिंग असतं, कवरिंग असतं. पण या ठिकाणी असं म्हणलेलं आहे का हाफ हॅड अ नेक्ड, म्हणजे एक प्रकारे मशाल म्हणता येईल. मशाल म्हटल्यावर आपल्याला लगेच कळतं की त्याला कोणतंही कोटिंग नसतं, कवरिंग नसतं. असेही लोकांनी लावलेले, म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीने त्यांनी आपला लाईटचा यूज केलेला आहे. पण या ठिकाणी आपल्या ॲस्ट्रोलॉजरकडे असं कोणतंही साहित्य नाही आहे. इव्हन काही लोकांनी सम वेअर इट अप बाय द ओल्ड सायकल लॅम्प, जुन्या काळामध्ये सायकलला जे लॅम्प होते त्या लॅम्पचाही यूज केलेला आहे. अँड 1 or 2 म्हणजे अशा पद्धतीने आपल्या आरके नारायण सांगतात की या ठिकाणी आपल्या ॲस्ट्रोलॉजरकडे असा कोणताही लाईटची फॅसिलिटी नाही आणि त्याच्या प्रोफेशननुसार इट्स ओके. पण तो इतरांचा जो येणारा जो लाईट होता त्या लाईटच्याच प्रकाशामध्ये तो आपला बिझनेस चालू ठेवत असे. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याच्याकडे येणारे जे कस्टमर्स होते त्यांचं तो भविष्य सांगण्याचं काम करत होता. म्हणजे ॲस्ट्रोलॉजरने जी आपली सुरुवात केली, ॲस्ट्रोलॉजर्स मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन, तो त्याच्या स्वतःच्या पद्धतीने ते मॅनेज करायचा. इट वॉज अ बिविल्डरिंग म्हणलेलं आहे, म्हणजे असं वेगळ्याच प्रकारचं क्रिस क्रॉस लाईट, की जो लाईट कसा आहे बघा, आता वेगवेगळ्या ठिकाणांवर वेगवेगळ्या प्रकारचा लाईट यायचा, तो क्रिस क्रॉसमध्ये पडायचा. म्हणजे काही तिरपे लाईट पडायचे, काही आडवे पडायचे, वेगवेगळ्या ठिकाणावर आलेला लाईट हा वेगवेगळ्या प्रकारचा असायचा. अ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडो, आणि त्याची शॅडोही पडायची त्या लाईटिंगची, गोंधळात ब्लिवेल्डरिंग करणारे म्हणजे गोंधळात टाकणारे तो. अँड दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर्स व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन, आणि हे कारण तर त्या आपल्या ॲस्ट्रोलॉजरलाही सूट होतं की बाहेरच्या दुकानांमधून येणारा जो प्रकाश आहे त्या प्रकाशामध्ये तो काय करायचा, आपला बिझनेस चालू ठेवत असा. आणि हे त्यांनी अतिशय चातुर्याने ते मॅनेज केलेलं असायचं की कशा पद्धतीने कधी कोणत्या प्रकारचा लाईट येईल आणि आपण किती वेळ आपलं दुकान चालू ठेवायचं, मॉर्निंग टू नाईटपर्यंत ठेवायचं की अजून एक्स्ट्रा टाईम. अँड दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंटेड to be an astrologer when he began the life, and he knew no more what was going to happen to others. He knew what was going on. ॲक्च्युली ज्या पद्धतीने आपल्या ॲस्ट्रोलॉजर्सने त्याच्या लाईफची मीन्स ही बिगॅन हिज लाईफ, त्याने कशी सुरुवात केली किंवा केव्हा सुरुवात केली. अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज अ थिंग विच हॅड प्लीज्ड, म्हणजे आत्तापर्यंत काय घडलेलं असेल, काय ॲस्टॉनिश एव्हरीवन, की प्रत्येकाला ते थोडंसं उत्सुकता होती कशा प्रकारे तो ॲस्ट्रोलॉजर झाला. ॲक्च्युली त्याला ॲस्ट्रोलॉजर्सने त्याच्या आयुष्याची जी सुरुवात केली ॲज अ तो बाय चान्स ॲस्ट्रोलॉजर झालेला आहे, की त्यांनी जाणीवपूर्वक बनलेला नाही. तो आरके नारायण या ठिकाणी आपल्याला अतिशय गमतीने सांगतात की ज्याला स्वतःच्या आयुष्यात पुढच्या मिनिटाला काय होणार आहे हे माहीत नसतं, तो इतरांचं भविष्य सांगण्यासाठी आपलं दुकान अतिशय छान प्रकारे बाजारामध्ये थाटून बसलेलं असतं. म्हणजे हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. ओके, हॅपन टू
next to himself. Now he was a much stranger to the stars as were he innocent customer. म्हणजे ज्याला नेक्स्ट मिनिटला आपल्या फ्युचरमध्ये काय होणार आहे हे माहीत नाही, तो इतरांचे स्ट्रेंजर्स लोकांचे स्टार्स बघून म्हणजे ग्रह तारे वगैरे असे इनोसंट कस्टमरला तो इझिली सांगायचा. अँड इट ही सेड अ थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टनिश्ड. आणि लोकही त्याबद्दल खूप थँकफुल वाटायचं, लोकांनाही ते खरं वाटायचं, लोकही विश्वास ठेवायचे. ॲक्च्युली दॅट वॉज आणि ही रियालिटी आहे की ज्यावेळेस तो पंचांगाचा किंवा पायमायरा रायटिंगचा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्या कावळी शेल्सचा यूज करून लोकांचं भविष्य सांगायचा. आणि अशा पद्धतीने लोक त्याच्यावरती बिलीव्ह ठेवायचे त्याचं गेटअप वगैरे याकडे बघून. आणि ॲक्च्युली त्याचं जे वर्क होतं हे पूर्ण गेसिंग वर्क होतं. अ मूड ऑफ मॅटर स्टडी प्रॅक्टिस अँड श्रूड गेसिंग. श्रूड असं म्हणले म्हणजे एक चातुर्य होतं की गेस वर्क आहे. भविष्य म्हणजे हे जितकं खरं असतं का, ॲक्च्युली हे आपल्या गेसवर्कवरती डिपेंड आहे. अँड ऑल द सम ऑफ इट वॉज ॲज मच अँड ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. ॲक्च्युली आपले ऑथर आर के नारायण सांगतात की त्याला ते सूट होत होतं, त्याच्या प्रोफेशनला ते सूट व्हायचं की त्यांनी ज्या पद्धतीने जे कष्ट केलेले असायचे. ॲक्च्युली तसं म्हटलं तर ते कष्टाचं काम होतं. अशा प्रकारचा गेटअप तयार करणं, त्याला प्रॅक्टिस असावी लागायची. त्यांनी मानवी जीवनाचा भरपूर अंदाज घेतलेला होता. तो श्रूड म्हणजे एक चातुर्य वापरत होता गेस वर्कसाठी. अँड द ऑनेस्ट मॅन अ लेबर ॲज एनी अदर. की तो इतरांचं जेव्हा भविष्य सांगायचा तेव्हा तो आणि त्याला जी मिळणारी जी कमाई आहे तो ते डिझर्व करतो. म्हणजे ॲक्च्युली हे गेसिंग वर्क करणं, पंचांग सांगणं किंवा हे सगळं या सगळ्यासाठी अनुभव लागायचा. तो इतरांचं जेव्हा ऐकून घ्यायचा त्यानंतर तो आपलं सांगणं सुरू करायचा. म्हणजे सपोज लोकांचं भविष्य सांगताना त्यांना बिलीव्ह व्हावं इथपर्यंत त्याला बोलावं लागत असे. आणि अशा गोष्टींमुळं आपले आर के नारायण सांगतात की तो डिझर्व करतो हे त्याचं जे इन्कम होतं. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्याने जेव्हा त्याचं व्हिलेज सोडलं तेव्हा कोणताही प्रिव्हियस प्लॅन केलेला नव्हता किंवा कोणत्याही प्रकारची सुरुवात असं काही केलेलं नव्हतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव अ कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. आणि त्याने जर गाव सोडलं नसतं तर तो कंटिन्युअसली त्याचं जे फोर फादर्सकडनं आलेलंच वर्क म्हणजे फॉर एक्झाम्पल नेमली टिलिंग द लँड अँड लिव्हिंग मॅरिंग अँड रायपनिंग हिज कॉर्नफिल्ड. म्हणजे अर्किनान आपले ऑथर सांगता या ठिकाणी की त्यांनी जर त्याचं गाव सोडलं नसतं, तो गावातच राहिला असतं तर त्यांनी स्पेशली काय केलं असतं, टिलिंग द लँड म्हणजे आपली शेतीची मशागत केली असती. त्याच ठिकाणी रायपनिंग भाताची शेती केली असती, ती मशागत करून आणि अशा प्रकारचे आपलं उपजीविका लिव्हिंग मॅरिड त्याच ठिकाणी राहिला असता, त्याच ठिकाणी मॅरिड झालं असतं. आणि अशा पद्धतीने आपल्या वडिलोपार्जित आली टिलिंग म्हणलेले म्हणजे वडिलोपार्जित आलेली शेती तो करत राहिला असता. म्हणजे ॲन्सेस्टर होम असं म्हटलेलं आहे. आणि ते आपल्या घरातच पारंपरिक घरामध्ये तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण तसं काही घडलं नाही. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनी वन. त्याने आपलं घर सोडलं कुणालाही विदाऊट टेलिंग एनी वन. एकाला कुणालाही न सांगता तो आपलं घर सोडून. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. कपल ऑफ 100 miles. कपल मीन्स ट्वाईस असे म्हणजे 200 miles तो काय केलेला आहे अवे फ्रॉम अवर विलेज. टू अ विलेजर्स इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अँड ऑसियन्स फ्लोड बिटवीन. की जसं एखादी लाट यावी समुद्राची आणि वाहून जावं सगळं, तसं तो त्या ठिकाणावरून त्या लाटेबरोबर वाहून गेल्यासारखं झालं. आणि तो परत कधीही गावाकडे फिरला नाही. जवळजवळ 200 मैल तो आपल्या गावापासून दूर आलेला होता. व्हॉट हॅपन, काय घडलेलं असेल, कशामुळे त्याला गाव सोडावं लागलेलं असेल. आत्तापर्यंत तरी आपले ऑथर आर के नारायण यांनी अजून या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही की का त्यांनी गाव सोडलं. आपल्या वडिलांची असणारी परंपरागत शेती का केली नाही, तो त्या ठिकाणी करायला नाही, एवढे 200 मैल दूर का निघून आला असेल. तर हे आपण पुढच्या जेव्हा आपल्या ऑथरने जिथे उल्लेख केलेला असेल त्या ठिकाणी आपण बघूया. कारण ॲन्सेस्टर होम असताना दुसरीकडे जाऊन आणि ॲस्ट्रॉलॉजर्सचा बिझनेस करणं. आता ॲस्ट्रॉलॉजर्सचा बिझनेस हा बाय चान्स आहे. लोकांना पटल्यावरती किंवा आपल्या विलेजर्समध्ये राहून किंवा आपल्या ठिकाणी राहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन हा बिझनेस करणं म्हणजे काहीतरी स्पेसिफिक रिझन असेल. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स
मॅरेज अँड मनी. आता बाहेर जायचं म्हणजे भरपूर प्रॉब्लेम्स असतात, मॅनकाइंड ट्रबल्स, भरपूर प्रॉब्लेम्स सुरू होतात. इवन मॅरेज असेल, मनी प्रॉब्लेम्स असेल, अ टँगल्स ऑफ ह्युमन टाईज, आणि मानवी आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स चालू असतात. अ लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज perceptions. Within a 5 minutes, he understood what was wrong, and he charges a 3 पैस पर. बघा, तो जेव्हा इतरांचं भविष्य सांगत असे त्यावेळेस तो लोकांच्या अडचणींचा, दुःखांचा किंवा त्यांचा एक मानवी अभ्यास करायचा. त्यांच्या आधी जवळजवळ तो 5 मिनिट्स त्यांचा अंडरस्टूड करून घ्यायचा, व्हॉट वॉज रॉंग, आणि त्याला 5 मिनिटाच्या आतमध्ये कळायचं की समोरच्याचा काय प्रॉब्लेम आहे. आणि तो इझिली समोरच्याच्या वर्तमान काळानुसार किंवा त्यांच्या बोलण्यानुसार तो लगेच सांगून टाकायचा की काय अडचण येते. इझिली आपल्यालाही या गोष्टी करता. जर तुम्ही खूप अभ्यास करता तर तुमचं भविष्य आम्ही लगेच सांगू शकतो की का तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात. हे तर 10 पैकी ते 9 स्टुडंटला लगेच मान्य होईल. ओके, म्हणजे आपण ज्या गोष्टी सांगतो त्या समोरच्याला रिअलाईज करण्याचंही त्याच्याकडे चातुर्य होतं. आणि त्याचा जो चार्ज होता 3 पैस, हे जुन्या काळातले नाणं सांगितलं की 3 पैस म्हणजे एका क्वेश्चनसाठी तो 3 पैस असं घ्यायचा पर क्वेश्चन्स अँड पर क्वेश्चनसाठी. अँड नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. तो त्याचं माउथ कधी उघडत नव्हता की जोपर्यंत इतरांचं, समोरचा जो भविष्य ऐकण्यासाठी आलेला आहे त्याचं ॲटलिस्ट किती हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स, म्हणजे समोरचा जोपर्यंत 10 मिनटं आपल्या वर्तमान काळ किंवा आपल्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत तो त्याचं तोंड उघडत नव्हता. अँड विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर जजन आन्सर्स अँड ॲडवाइसेस when he told the persons before him गेझिंग ॲट हिज पाम. मग तो गेझिंग म्हणजे त्या काय करायचा की इतरांचा हात, जे भविष्य बघायला आले त्यांचा हात जरा तिरपा करून बघायचा आणि की आपल्याला काय सुचतं, काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखं करायचा, काहीतरी समजतंय त्या हाताचं ऑब्झर्वेशन करत. आणि इतरांचं जेव्हा तो ऐकत असायचा की तो एक गेस वर्क करायचा की आता याचं पुढे काय हॅपन झालं असेल किंवा जे प्रेझेंटमध्ये चालू आहे त्याच्यावरून तो अंदाज बांधून फ्युचर सांगत असे. अशा पद्धतीने टू मेनी वेज, की अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो काय करायचा, लोकांना सॅटिस्फाईड करायचा आणि लोकही त्याच्या ह्या बोलण्यावरती सॅटिस्फाईड व्हायचे. अँड नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर द इफर्ट्स. अँड 9 आउट ऑफ 10 वेअर डिस्पोज द ॲग्री विथ हिम, की जसं 10 पैकी 9 जणांना त्याच्यावरती लगेच ॲग्री व्हायचे. कारण ऑर द वन ही क्वेश्चन्स, ही इज देअर एनी वुमन in your family, maybe even a distance relatives who is not well disposed towards you. आणि तू सांगताना काय सांगायचं की तुमच्या नात्यामध्ये किंवा इतर दूरवर कोणीतरी ह्युमन आहे का ज्यामुळं तुमच्या काहीतरी अडथळे निर्माण होत आहे किंवा काहीतरी डिस्पोज होत आहे तुमच्या कार्यामध्ये. म्हणजे लोकांनाही बिलीव्ह वाटायचं, त्याचे जे क्वेश्चन्स असायचे ते ठराविक असायचे, तो त्याचं जे बोलणं होतं ते ठराविकच क्वेश्चन्स ते 10 पैकी 9 लोकांना तर सहज लागू व्हायचे आणि लोकंही ॲग्री व्हायचे त्या गोष्टीवरती. कारण फुल्लेस्ट रिझल्ट त्याला जर त्याचे जे इफर्ट्स चालू होते त्यांनी सिरियसली ह्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. तो प्रोफेशनली ॲस्ट्रोलॉजर्स बनला होता आणि लोकांना सांगताना त्याने इतकं लोकांचं गेसवर्क करायचं, एक अंदाज बांधायचा. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, तो एवढ्या डिस्टंटवरती आलेला आहे आणि त्यांनी त्याचं काम प्रामाणिकपणे सुरू केलं की त्याला जसं जमल तसं तो आपलं भविष्य सांगण्याचा, इतरांचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. अँड गिव्ह अन ॲनालिसिस ऑफ अ कॅरेक्टर. पण तो कॅरेक्टरचं खूप चांगल्या प्रकारे ॲनालिसिस पण करायचं की समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकल्यावर त्याला लगेच क्लिक व्हायचं की व्हॉट हॅपन, की काय होणार आहे फ्युचरमध्ये. मोस्ट ऑफ, आणि तो गेस वर्क करून सांगायचा की समोरच्यालाही त्या गोष्टी पटून जायच्या. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. आणि हे कोणालाही कळतं की तुमच्या आयुष्यात येणारे जे ट्रबल्स आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत, हे तुमच्या नेचरमुळं, तुमच्या स्वभावामुळे येतात. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ Saturn where he is, and you have a impetuous nature. आणि कुणाला इम्पिटियस म्हणजे तुमचं असणारं सहानुभूतीपूर्वक वागणं किंवा तुमचं जे नेचर आहे, ह्या नेचरमुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय येतं, प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायचे आणि बहुतेकांना ते इझिली क्लिअर वाटायचं. एक्सटेरियर दिस endeared him to their heart immediately. For even the mildest of us lovers to think that he as a forbidding exterior.
म्हणजे अशा पद्धतीने लोकांना बिलीव्ह व्हायचं, तो इमिजिएटली ते सांगायचा आणि त्याला इतकं चातुर्य होतं की समोरचा जे बोलतंय त्याच्या मनामध्ये काय चाललंय, की त्याच्या माइंडचा तो अभ्यास करायचा आणि ह्या अभ्यासावरून तो इझिली समोरच्याचं भविष्य सांगू शकत होता. म्हणजे आपले ऑथर R.K. नारायणही सांगतात की त्याला इतका चांगला अभ्यास झाला होता मानवी जीवनाचा की तो इझिली समोरच्याचं भविष्य त्याला पटेल असं आणि त्याचाही विश्वास बसेल असं सांगत होता. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याचा बिझनेस चालू ठेवलेला होता. एवढ्या दूर अंतरावरती आल्यानंतर आपलं दुकान थाटत होता, त्या बाजारामध्ये तो दुकान थाटत होता, त्याची एक ठराविक प्लेस होती, तो कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करत होता आणि त्याचा जो उद्योगधंदा होता तो कुठपर्यंत चालत असे किंवा नाईटपर्यंत चालत असे. तुमच्या पानाकडे कशाकडे बघितलं